सांगतो मी किती दिले की मी माझ्या तोंडाने जाहीर करणार नाही, पण त्यांचा आकडा आला का माझ्या स्वतः किती दिलेले आहेत ते देखील मी योग्य वेळी त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आता ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याचा हिशोब मागता ह्या देवस्थानचं, मला देखील त्यांना या निमित्ताने विचारायचं आहे की तुमच्या गावामध्ये देखील महादेव देवस्थान आहे, भैरवनाथ देवस्थान आहे. भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचं तुमच्या गावातला अध्यक्ष कोण, तुमच्या कुटुंबातले का कोण, त्याचा हिशोब निरगुडसरवाल्यांना दिला का? महादेव देवस्थान जे आहे तुमच्या गावातलं, तर त्या देवस्थानची जी 20 एकर जमीन आहे, आता कारखान्याचं तिथं रोपवाटिका वगैरे नर्सरी प्लॉट शेततळं कारखान्याने खर्च करून तिथं केले, तर ही जमीन देवस्थानकडून यांनी NCRDला ते स्वतःच्या संस्थेचे आहेत ते अध्यक्ष आहेत का, कुटुंबातलं कोणी मला नेमकं माहीत नाही, पण ते जे NCRDचे प्रमुख तेच आहेत, तर त्यांच्या नियंत्रणाखाली चालणारी जी राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था आहे, त्या संस्थेला ती महादेव देवस्थानची 20 एकर जमीन आहे आणि तदनंतर ती देवस्थान NCRDनं भीमाशंकर कारखाना दिलेत. भीमाशंकर कारखाना देखील त्यांना त्या जमिनीचा खंड देतोय. मी आपणाला सांगू इच्छितो की आमच्या गावात देखील 8 एकर देवस्थानची जमीन आहे, ती जवळपास किती रुपये खंड एकरी, 48,000 रुपये एकरी खंडाने तिचा लिलाव झालेला आहे. मी म्हणतो नाही 48,000, 40,000. आपल्या तालुक्यात आज जमिनीचा काय रेट झाला आहे खंडाचा, बागायती 35,000 रुपये एकराच्या पुढे झाला आहे. मग आपण कमीत कमी 35,000 रुपये धरले तर 7 लाख रुपये वर्षाचे त्या ठिकाणी खंड त्या महादेव देवस्थान जमिनीचा होतो. मग आता 20 वर्षे यांच्याकडं आहेत NCRDकडं का 15 वर्षे आहेत, जरी आपण धरलं तर 1 कोटीच्या खाली त्याचा रक्कम होत नाही. मला त्यांना हे विचारायचं आहे का ह्या महादेवाच्या जमिनीचा तुम्ही निरगुडसर ग्रामस्थांना हिशोब कधी देणार आहात का? दिला आहे जसं मी थापलिंगला तुम्हाला बोलवतोय तसं आम्हाला किंवा मीडियाला सगळ्यांना बोलवा का निरगुडसर ग्रामस्थांना मी या महादेव देवस्थानच्या जमिनीचा सगळा हिशोब दिला आहे, हे देखील मला त्यांना या निमित्ताने सांगायचे. त्याचबरोबर त्यांनी एक डान्स बारचा उल्लेख केला. आता मला माहीत नाही की कोणाचं बद्दल त्यांना डान्स बारच्या बाबत बोलायचं. आता आमचं ना परमिट रूम ना काही, त्यांचं होतं एक राज वाईन्स म्हणून विश्रांतवाडीला एकनाथ शेट्टीकरांच्या नावावरती एक दुकान होतं, पण लई आरोप प्रत्यारोप व्हायला लागले, त्यांनी ते विकून टाकलं मस्क्यांना पुण्यामध्ये. त्याच्यामुळं ह्या डान्स बारला कोण गेलेलं आहे, काय गेलेलं आहे, कोणाचं आहे. आणि तुम्हाला जर एवढं डान्स बारबद्दल वाईट जर वाटत होतं, तुम्ही राज्याचे उत्पादन खात्याचे एक्साईज मंत्री होतात, उत्पादन शुल्क राज्याचे गृहमंत्री होतात, RR आबांचं नाव झालं की त्यांनी डान्स बार बंदी केली, मग तुमच्या काळात हे बार चालू का होते, हा देखील माझा त्यांना सवाल या निमित्ताने आहे. तुम्ही आज देखील आमदार आहेत, तुम्ही का बारच्या विरोधामध्ये बोलत नाहीत की बार बंद केलेत? आणि तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारे आता किती बारवाले, किती वाईन शॉपवाले, त्यांना उमेदवारी कशा काय तुम्ही देता, याचा देखील मला त्यांना खुलासा या निमित्ताने विचारायचं आहे. आणि ते कोणाबद्दल नेमके बोललेत ते कळलं पाहिजे, आणि कुणी नेलं, कुठं नेलं, काय त्यांच्या क्लिप असतील एकदा त्यांनी लोकांच्या समोर त्या ठिकाणी दाखवत ना. पण मधल्या काळात निवडणुकीच्या वेळी आम्हाला पाहायला मिळालं तर यांनी सगळे कार्यकर्ते कुठं स्वागनाथ गणपतीपुळ्याला का अलिबाग कुठं नेले होते, अलिबागला तिकडे नेले होते. त्यावेळी सगळ्या बाऱ्या नाचताना डान्सच्या तुम्ही सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत, कोण कुठं नाचतो, कोण कुठं नाचतो, ते लोकांना सगळ्यांना माहिती. त्यामुळे त्याच्याबाबत त्यांनी काय सांगायचं काही कारण नाही. बिबटेच्या बाबत देखील आंदोलनाच्या संदर्भात ते बोलले, काय असेल ते. मला एक त्यांना विचारायचे की आम्ही सगळे शेतकरी या जिल्ह्यातले सगळी लोक आली होती, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, सगळ्यांनी आंदोलन केलं, म्हणून एक निर्णय त्या ठिकाणी झाला का पकडलेला बिबट्या त्या ठिकाणी सोडायचा. आता ते म्हणले की हल्ले तिकडे झाले शिरूर तालुक्यात, आंदोलन आंबेगावला का बरं तुम्ही असं भेदभाव करायला लागले शिरूरवाले आणि आंबेगाववाले? अरे हा विषय राज्याचा आहे, देशाचा विषय, आणि त्याच्याकरता जर कोणी पुढाकार घेत असेल आणि या तालुक्यात कोणावरच हल्ला झाला ना, आपल्या ठाकरवाडीची काय नाव त्या महिलेचं, पूजा जाधव, नांदूरच्या ठाकरवाडीची महिला, तिच्यावर बिबट्याने हल्ला केला, ती त्याच्यामध्ये मयत झाली, तिच्याबद्दल तुम्हाला काय वाटत नाही? तुमच्याच मतदारसंघामध्ये जांबूत येत नाही, पिंपरखेड येत नाही, आणि सांगता का आंदोलन इकडं का केलं? मग मला त्यांना विचारायचं आहे की आंदोलन जर तिकडची घटना घडली शिरूरमध्ये, आंबेगावमध्ये घडली, पण तुम्हाला माहीत नसेल, आंदोलन इथं का केलं? मला विचारायचं भीमाशंकर कारखाना हा आंबेगावमध्ये, पारगावमध्ये, मग तिथं तुम्हाला कारखान्याच्या वार्षिक सभेला गोंधळ घालायला शिरूरवाले चालतात, तिथं वाल्ल्या चालतो का तुम्हाला?
त्याच्याबाबत नाही काय बोलायचं, याच्यावर त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. त्याचबरोबर एक कुटुंबाच्या संदर्भामध्ये देखील मे 2024मध्ये देखील मला देखील एका गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलं. आमच्या कुटुंबामधल्या काही 2 लोकांना त्याच्यामध्ये आरोप करून त्याच्यात खोटे नोटे लोक पैसे देऊन निवडणुकीच्या काळामध्ये रुपाली चाकणकरला इथं आणून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप माझ्यावर करण्यात आले, हे करण्यात आले. परंतु जे गुन्हे त्यावेळी दाखल झाले होते त्याचा निकाल देखील कोर्टामध्ये झाला आणि त्याच्यामधून निर्दोष मुक्तता आमच्या कुटुंबातल्या लोकांची. ते म्हणतात कुठल्या नाही, माझा चुलत भाऊ होता. मी त्यावेळी सांगितलं, आजही सांगतो की आजही तुम्ही जाऊन पाहू शकता. जी घटना घडली ते कुटुंब तिकडच्या मळ्यामध्ये राहते, आम्ही इकडच्या मळ्यामध्ये राहतो. आमची जी शेती आहेत, बागा आहेत, त्या शेजारी तिथं असल्यामुळं लई डिटेल माहीत नाही. फक्त आता मी त्यावेळेला त्याच्यात बोलत न जाता त्याचा निकाल कोर्टाने दिला आणि त्याच्यातून निर्दोष मुक्तता केली. त्यामुळं आता ही आमची विनाकारण बदनामी करण्याचं काम त्यांनी करू नये. ते जबाबदार आहेत, त्यांनी पुराव्यानिशी बोलावं हे देखील मला या निमित्ताने त्यांना सांगायचे. त्याचबरोबर पुनर्वसनाच्या जमिनीच्या संदर्भामध्ये काय बोलले की ज्यावेळी कोणालाही जमीन घ्यायची असते तर त्यावेळी ती जमीन कोणालाही घेता येते. मग फक्त आदिवासीची जमीन कोणाला घेता येत नाही आणि जमीन घेता असताना सरकारची परवानगीनं घ्यावी लागते. मी स्वतः असेल, आमच्या कुटुंबातील व्यक्ती असतील, आम्ही देखील आमच्या गावामध्ये जमीन खरेदी केलेली आहे. जशी खरेदी केली तशी नागापूरमध्ये देखील जवळपास 13 एकर जमिनीची विक्री देखील आमच्या कुटुंबातून आम्ही केलेली आहेत की जी आम्हाला सोयीची नव्हती, लांब होती, ती विकली, शेजारची आम्हाला मिळाली. आणि ह्या घेताना सरकारच्या परवानगीनं घेतलेल्या आहेत. त्यांना मी पुन्हा आठवण करून देतो की वळसे पाटील साहेब, गावठ्याला तुमच्या मुलीच्या नावावरती, पूर्वाच्या नावावरती, अजिंक्य गायकवाडच्या नावावरती, त्याचबरोबर डहाके, यशवर्धन डहाके की जी जमीन पूर्वी विद्या भगवानराव आणि भगवान मल्हारराव बेंडेच्या नावावरती 44 एकर होती कवठ्याची जमीन, तीच जमीन आता त्यांच्याकडून तुम्ही मुलीच्या भाषेच्या आणि तुमचा विश्वासातले जे गायकवाड आहेत त्या तिघांच्या नावावरती कवठ्यातली जमीन केली. ही जमीन कोणाची होती? ही जमीन देखील मागासवर्गीयाची, महारवतन इनाम वर्ग 2ची, वतनाची 2 नंबरची, तुम्ही देखील शासनाची परवानगी घेऊनच ती खरेदी केलेली आहे. आणि त्यातली 12 एकर जमीन ही धरणग्रस्तांसाठी राखीव असताना ती तुमच्या ताब्यात कशी काय आहे? आज देखील त्यांच्या ताब्यामध्ये तुम्ही मीडियावाले जाऊन